असलं तरी 16(4) आणि 16(4)चा अर्थ जो आहे तो अर्थ त्यांनी असा सांगितला आणि तो अर्थ त्या ठिकाणी आपल्याला असं वाटते, आपल्याला असं लक्षात येते की तो अर्थ त्या ठिकाणी पटण्यासारखा आहे. कारण त्या ठिकाणी स्टेट शॅल मेक द प्रोव्हिजन आहे, म्हणजे त्या ठिकाणी क्लिअरली जर बस त्या ठिकाणी राईट टू रिझर्वेशन हा शब्द असता तर कदाचित सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाने रोहतगीचं ऐकलं नसतं. आणि अशा प्रकारे रोहितगीनं आरक्षणाच्या विरुद्ध बघा, ज्या स्टेटची आरक्षण देण्याची जबाबदारी आहे घटनात्मक आर्टिकल 46 प्रमाणे, त्या सरकारचा वकील बनताय की आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही आहे. सरकार बदललं बघा, सरकार बदललं, सरकारचा वकीलही बदलला. कालचं सरकार आरक्षणाच्या बाजूने होतं आणि म्हणून सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाने सरकारचा वकील त्या ठिकाणी आरक्षणाची बाजू घेत होता. आजच्या तारखेला 2020 मध्ये जे आर्ग्युमेंट झालं सरकारचं, सरकारनं म्हटलं का रिझर्वेशन इज ऑफ नो राईट, म्हणजे सरकारचा वकील बोलतो सरकार बोलू राहिला. म्हणजे सरकारनं या ठिकाणी हे आता सरकारचा जो अजेंडा आहे आरक्षणाच्या विरुद्ध, जो त्याला जे काही दोन निर्णय घ्यायचे आहे ते निर्णय सरकारनं सरकारी वकिलाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाच्या पटलावर ठेवलेले आहे आणि त्यांनी त्यांचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. आता ती इंटरप्रिटेशन आज होऊन राहिलेलं आहे. कदाचित ते समजा 20 वर्ष झालं तर तेच झालं असं इंटरप्रिटेशन, असं नाही का आज 20 वर्षापूर्वी झालं असतं, पण 20 वर्षापूर्वी इंटरप्रिटेशनचा विषयच नाही आला. 16(4)ला इंटरप्रिट करण्याचा विषयच नाही आला, त्यामुळे 16(4)ला इंटरप्रिटेशन करण्याचा विषय नाही आल्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर चर्चाच नाही केली. पण आज जेव्हा सुप्रीम कोर्टासमोर जेव्हा 16(4)चं इंटरप्रिटेशन होऊन आलेलं आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्ट जेव्हा पाहते का स्टेट शॅल म्हणजे ते इनेबलिंग प्रोव्हिजन टू आहे ते स्टेटसाठी, म्हणजे हा स्टेटची कॅपॅसिटी आहे, स्टेटची ऑथॉरिटी आहे, स्टेटचा तो पॉवर आहे, स्टेटची इच्छा आहे. आता हे सरकारला माहीत झालं, घटनेच्या 16(4) प्रमाणे 16(4)A प्रमाणे या देशामध्ये सरकारची इच्छा असेल, सरकारचं डिस्क्रिप्शन असेल तर आरक्षण देता येते, अदरवाईज आरक्षण मागण्याचा समजा राईट फंडामेंटल घटनेने दिला नाही. अशा प्रकारे आता सरकारला माहीत झालं आणि म्हणूनच सरकारनं तामिळनाडूमध्ये तो निर्णय घेतला. आता हा जो जजमेंट आला, हा जजमेंट 7 फरवरीला आला आणि 7 फरवरीच्या जजमेंटला समजा आज समजा 3-4 महिन्याचा काळ लोटला समजा. आता प्रश्न असा आहे की हा जो जजमेंट आहे याच्यावर समजा जर आंबेडकरवादी की मागासवर्गीय संघटना की राजकीय जे पक्ष आहे या लोकांनी काय केलं, निवड सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध बोलल्यामुळे काय होणार आहे, उलट सुप्रीम कोर्टाच्या बोलल्यामुळे हे आपलं अडाणपण आहे. आपली लढाई आपल्याला समजली नाही. आपली लढाई जर आपल्याला समजली असती तर आपली घटना जर वाचली असती. कारण कुठलं तुम्ही राजकारणाचा अर्थ काय, व्हॉट इज पॉलिटिक्स. बाबासाहेब आता पॉलिटिक्स फॉर लॉ मेकिंग, बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही राजकारण करून राहिले. माझा असा प्रश्न आहे राजकारण लोकांना, इतके मोठे राजकीय पक्ष आहे, प्रकाश आंबेडकर आहे, तिकडं किती मायावती आहे, सुरेश माने आहे, किंवा ते मानकर आहे, विजय मानकर आहे, इकडं जोगेंद्र कवाडे आहे, आठवले तर सत्तेमध्येच आहे, त्याचा विषय शकू शकत नाही, राजेंद्र गवई आहे. हे मागासवर्गीयांच्या समजा मागासवर्गीयांच्या समजा विकासासाठी यांचा पक्ष आहे, कल्याणासाठी हा पक्ष आहे. आपण पाहतो की समजा मागासवर्गीयांना आरक्षण मिळालं. आरक्षणाचं आपण पाहतो का आर्टिकल 15(4) जे निर्माण झालं ते काँग्रेसने केलं. बाबासाहेब त्यावेळी लॉ मिनिस्टर होते, पण काँग्रेसच्या मर्जीशिवाय ते आर्टिकल येऊ शकलं नाही आणि आर्टिकल जसं आलं तसं आरक्षण सुरू झालं. म्हणजे आरक्षणाचं धोरण जे सुरू झालं ते काँग्रेसमध्ये सुरू झालं आणि मग आता काँग्रेसच्या धोरणामुळे आरक्षण मिळालं, आरक्षणामुळे नोकऱ्या मिळाल्या, नोकऱ्यांना पैसा मिळाला आणि तो पैसा आपण घेऊन आपण राजकारण सुरू केलं. राजकारणाचा उद्देश आपला काय झाला की आपल्याला आपला पॉवर पाहिजे, आपली सत्ता पाहिजे आणि सत्ता मागता आपण कोणाला विरोध केला, आपण विरोध केला काँग्रेसला. आता प्रश्न असा आहे की 51 मध्ये जी घटना दुरुस्ती केली ते काँग्रेस, तरी आम्हाला चालते का? प्रकाश आंबेडकर काँग्रेसला मानतात का, काँग्रेसला ते फेवर करतात का? ते तुला काँग्रेस आता काँग्रेस मायावतीचं स्टेटमेंट आहे, काँग्रेस आणि बीजेपी सापनात आणि काय नागनाथ आहे. मुलायम सिंग यादव सारखा माणूस आरक्षणाचा कायदा करते, पण मायावतीनं सत्ता भेटल्यानंतर मायावतीनं घटनेच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल प्रमाणे एखादा लोकांच्या भल्यासाठी कायदा केला का? आफ्टर गेटिंग पॉवरचा अर्थ काय? पॉवरचा जर खरा अर्थ असेल तर पॉवर मधून कायदे बनायला पाहिजे. जसं आता आर्टिकल 41 जे आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, त्यामध्ये राईट टू वर्क आहे
आणि राईट टू वर्कचा जर कायदा समजा जर मायावती गव्हर्नमेंटनं समजा जर उत्तर प्रदेश केला असता तर त्या उत्तर प्रदेशामधली बेकारी हटली असती. आणि बेकारी जर हटली असती, बेरोजगाराच्या हाताला जर काम मिळालं असतं घटनेच्या आर्टिकल 41च्या कायद्याप्रमाणे, तर त्या राज्यामध्ये मायावती सरकार कधी पडलं नसतं. आपण काय पाहतो की सत्ता भेटल्यानंतर तिथं लोकांच्या भल्यासाठी वेलफेअरसाठी कायदे करण्यापेक्षा आपण पुतळ्या उभारण्याचं काम केलं, उद्यान उभारण्याचं काम केलं. बाबासाहेबांचे पुतळ्याच्या निमित्ताने कांशीरामजीची पुतळे, त्याच्या निमित्ताने मायावतीजीची पुतळे. हे काय सुरू आहे? म्हणजे शेवटी सुप्रीम कोर्टात लोक गेले, हायकोर्टात लोक गेले आणि 2600 करोडचा बजेट, पुतळ्याचा बजेट जेव्हा सरकारला कोर्टाने प्रश्न केला की तुम्ही लोकांच्या वेलफेअरसाठी तुम्ही हे पुतळे कशी काय करून राहिले, याच्या लोकांचं काय वेलफेअर आहे, हे आंबेडकरी पॉलिटिक्स कसं राहू शकते, हा प्रश्न आहे. म्हणजे आंबेडकराईट पॉलिटिक्सचा अर्थ तरी आम्हाला समजला काय? म्हणजे आता पुतळ्यासाठी आपण राजकारण करून राहिलो, सत्ता मिळवून राहिलो. पण ज्या कायद्याचे आज समजा 1951ला समजा जर आर्टिकल 15(4) नसतं आलं तर आरक्षण सुरू झालंच नसतं ना. सुप्रीम कोर्टाने अर्थ आणल्यानंतर तो अर्थ समजा सरकारनं दूर केला आणि आतापर्यंत सरकार हे आरक्षणाच्या फेवरमध्ये होतं. आरक्षण फेवरमध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी हा विषय आला नाही. पण आज जे सरकार आहे, आज जे सरकारचे वकील आहे, आज या देशातले जे आरक्षणाचे विरोधक आहेत त्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे, त्यांनी पूर्ण अभ्यास केला. आपण पाहतो ना की 1992चं जे जजमेंट समजा आपण ते इंदिरा सोयनीच्या नावानं आहे की जे समजा मंडल आयोगाचा विषय समजा 1978-80 पासून जो सुरू झाला तर 10 ते 12 वर्ष देशामध्ये मंडल आयोग लागू करून आंदोलन पेटलं आणि योगायोगाने व्हीपी सिंगला सत्ता भेटल्याने त्यांनी तो कायदा बनवला, तो नोटिफिकेशन तयार केलं, मंडल आयोग मान्य केला. आणि त्या मंडल आयोगाला समजा 25 वर्षाच्या सुप्रीम कोर्टाच्या वकीलबाईनं जी आरएससीची वकील होती तिनं चॅलेंज केलं. म्हणजे आम्ही हा विचार केला पाहिजे की त्या लोकांची जी लढाई आहे, आरक्षण विरोधाची लढाई, ज्या प्रकारचा अभ्यास आहे, मग त्या प्रकारे आमचा राजकीय जो हा एवढा मोठा वर्ग आहे, इतके मोठे पक्ष आहे भारतामध्ये, एवढे पक्ष तर कोणत्याच समाजाचे नाही, कोणत्याच धर्माचे नाही, इतके मोठे पक्ष निर्माण झाल्यानंतर जर आम्ही आज समजा 7 फरवरीचा समजा जो जजमेंट आला सुप्रीम कोर्टाचा, तो जजमेंट आम्हाला रिव्ह्यू नाही दाखल करता आला. आणि आता समजा जर आम्ही असं म्हटलं की बा सुप्रीम कोर्ट आरक्षण हल्ला करताय तर याच्यातून काय होईल? फक्त आम्ही बा काहीतरी प्रतिक्रिया देऊन समाजामध्ये आम्ही बा समाजासाठी काहीतरी करतो, समाजासाठी आम्ही जागृत आहोत, समाजाच्या हक्कासाठी, असं होणार आहे. इथे यांनी जसं म्हटलेलं आहे की बा आता आरक्षणाचा कायदा करून 9व्या अनुसूचीमध्ये टाका. आरक्षणाचा कायदा करून हा प्रश्न सुटणार आहे. आरक्षणाचा कायदा हा विषय पुन्हा लिगल राईट होणार, पुन्हा सुप्रीम कोर्ट म्हणणार की आरक्षण हा राईट फंडामेंटल नाही आहे. कारण आपल्याला हे माहीत पाहिजे घटनेमध्ये 2 प्रकारचे अधिकार आहे. बाबासाहेबांनी स्पष्ट आहे, राईट क्रिएटेड बाय स्टॅट्यूट कॅन बी टेकन अवे बाय एनी अदर स्टॅट्यूट, दॅट इज लिगल राईट. म्हणजे आरक्षणाचा कायदा केला आणि तो कोणत्या अनुसूचीमध्ये टाकला तर तो लिगल राईट राहणार आहे. आणि समजा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा लोक फंडामेंटल राईटच्या व्हॅल्युएशन जातात, समजा तर सुप्रीम कोर्ट ती अनुसूची पाहत बसत नाही. सुप्रीम कोर्टला जेव्हा माहित होते की बा या कायद्यामुळे समजा लोकांच्या अधिकाराचं उल्लंघन झाल्यास सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करणारच. आणि म्हणून आम्हाला आमची तयारी पाहिजे की आता राज्य घटनेच्या आर्टिकल 16 मध्ये आम्ही आता आर्टिकल 16ला आम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. आर्टिकल 16 मध्ये आम्हाला त्या ठिकाणी जोपर्यंत राईट टू रिझर्वेशन हा शब्द येणार नाही, आणि म्हणून आर्टिकल 16 मध्ये आता आम्हाला द न्यू आर्टिकल 16A विल बी असं आम्हाला तयार करावं लागणार आहे की नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन द आर्टिकल 16(1) to 16(6). 16(6) कोणासाठी आलेलं आहे ते 10% जे जनरल कॅटेगरीमधले जे इकॉनॉमिकल विकर आहे त्यांना 16(6) आलेलं आहे. आता का जे 124 वर्षाचं जे अमेंडमेंट बिल आहे मोदींनी केलेलं, तर आता हे 16(6) म्हणजे 16(1) पासून तर 16(6) पर्यंत जे घटनेच्या आर्टिकल 16(1) पासून 16(6) पर्यंत जे काही म्हटलं असेल तरी सुद्धा These new article shall provide the right to reservation to scheduled castes and scheduled tribes in the matter of employment in central and state government. म्हणजे आता आम्हाला हे क्लिअर करावं लागेल की आर्टिकल 16A तयार करण्याची जबाबदारी ही आमची आहे. आज 50-60 वर्ष आरक्षणाचा इश्यू नव्हता. आरक्षण आज समजा या समाजाच्या विकासाचा जर आपण अभ्यास केला तर आरक्षणाशिवाय हा विकास झालाच नाही. सत्तेमुळे विकास झाला आपला समजता नाही का? ज्यांनी सत्ता ज्याला मिळाली आम्ही पक्षाचे लोक जे काम करतात त्यांचा जो विकास होत आहे. कारण त्यांचा कायदा जर बनेल तर समाजाचा विकास, आणि ते कायदा बनवणारच नाही तर विकास त्यांचाच होईल ना.
जर ते कायदा बनवणार नाही समजा सत्तेच्या माध्यमातून, तर विकास झाला कोणाचा? सत्ता ज्यांनी प्राप्त केली, जे नेते बनले त्याचा विकास झालेला आहे. आज इतक्या मोठ्या वर्षामध्ये एवढ्या मोठ्या राजकीय पक्षाकडून समजा हे लक्षात त्याच्या आलं नाही की बा आरक्षणाचा जर समजा अधिकार घटनेच्या आर्टिकल 16 मध्ये जर समजा आपण इंट्रोड्यूस केला समजा, तर या देशाचं सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट आरक्षण किंवा सरकार सुद्धा, कारण सरकार आरक्षणाचा अधिकार जो फंडामेंटल राईट झाला समजा, तर आर्टिकल 13(2) मध्ये स्पष्ट म्हटलं आहे कधीच पार्लिमेंट हॅव नो राईट टू अमेंड और अल्टर और कर्टेल द राईट फंडामेंटल राईट स्पष्ट म्हटलं. आर्टिकल 13(2) घटनेत स्पष्ट म्हटलं आहे की या देशाच्या राज्यघटनेच्या फंडामेंटल राईट्सला कोणते सरकार व्हायोलेट करू शकत नाही, उल्लंघन करू शकणार. म्हणजे जोपर्यंत आर्टिकल, आता प्रश्न असा आहे लोकांना असं वाटणार की 16 आर्टिकल हे तर राईट फंडामेंटल आहे, 16 आर्टिकल हे फंडामेंटल राईट आहे, परंतु 16 आर्टिकल जर फंडामेंटल राईट मध्ये असलं तरी 16(4) जे समजा जे इंटरप्रिटेशन जे आज होत आहे त्याचं जे कंटेन्शन आहे त्याच्यामध्ये जे वर्डिंग आहे त्याच्यामध्ये राईट शब्द न आल्यामुळे, राईट लक्षात घ्या, राईट शब्द न आल्यामुळे त्या ठिकाणी 16(4) हा राईट होऊ शकत नाही, एवढं आम्हाला समजणं आवश्यक आहे. आणि म्हणून आता मला लोकांना आव्हान करायचं आहे, ज्यांना असं वाटते की आरक्षण हा आमचा अधिकार असला पाहिजे, मूलभूत अधिकार असला पाहिजे, त्यांना मला सांगायचं आहे की आता आम्हाला लढणं आवश्यक आहे, आम्हाला आमचं बिल तयार करणं आवश्यक आहे. आणि हे बिल तयार करून आम्हाला सरकारला सांगावं लागेल की बा आरक्षण आर्टिकल 46 प्रमाणे, 46 का म्हटलं आहे की प्रमोशन ऑफ द इकॉनॉमिकल अँड एज्युकेशन इंटरेस्ट ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब अँड विकर सेक्शन ऑफ सोसायटी, हे घटनेचं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे. या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल प्रमाणे आजच्या स्थितीमध्ये SC, SC आणि OBCना आरक्षणाचा अधिकार ऍज ए फंडामेंटल राईट देण्यासाठी सरकारनं घटना दुरुस्ती करून आर्टिकल 16A निर्माण करावं. आणि त्या 16A मध्ये स्पष्ट असलं पाहिजे की धिस न्यू आर्टिकल म्हणजे घटना, आता हे आर्टिकल सरकार देणार नाही, घटना प्रोव्हाइड करणार, धिस न्यू आर्टिकल शॅल प्रोव्हाइड द राईट टू रिझर्वेशन टू शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब. अशा प्रकारे घटनेमध्ये समजा जेव्हा नवीन आर्टिकल तयार होणार तेव्हा सुप्रीम कोर्ट किंवा कुठलेही कोर्ट आरक्षणाविरुद्ध एक शब्दही बोलणार नाही. आणि म्हणून ही लढाई आता आम्हाला समजून घालवणार आहे. विनाकारण सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध बोलणं आणि सुप्रीम कोर्टाच्या बोलून समजा आपण समाजामध्ये मी जागृत आहो आणि अशा प्रकारे बाबासाहेबांचा रेफरन्स देणं, बाबासाहेबांनी आय एम सॉरी म्हटलेलं आहे, व्हेरी सॉरी म्हटलं. बाबासाहेबांनी म्हटलं का ज्युडिशरीचं प्रोटेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटलं, म्हणजे घटनेच्या संरक्षणाचं काम कोणाचं? ज्युडिशरीचं काम आहे. ज्युडिशरी हे घटनेचं संरक्षक आहे, हे बाबासाहेब वाक्य आहे. आजच्या तारखेला समजा आम्ही हा विचार केला पाहिजे की सुप्रीम कोर्ट समजा जे जजमेंट देत आहे या देशामध्ये केवळ आरक्षण विषय किंवा आरक्षण त्याचं इंटरप्रिटेशन तर झालेलं आहे, याचा आरक्षणाच्या विरुद्ध आपल्याला कसं म्हणता येणार आहे? उद्या समजा आर्टिकलचं तुम्ही वर्डिंग बदलवा, सुप्रीम कोर्ट तुमच्या फेवर देणार आहे. केवळ एखाद्या मॅटरमध्ये आपण समजा एखाद्या मॅटरमध्ये सुप्रीम कोर्टाने समजा असं म्हटलं आणि म्हणून ते सुप्रीम कोर्ट आमच्या विरुद्ध असं म्हणणं याला ही बसत नाही. कॉन्स्टिट्युशनल हा विषय होऊ शकत नाही. आज सुप्रीम कोर्ट जे काम करत आहे देशामध्ये, आज आपण पाहतो समजा की झोपडपट्ट्या, जेव्हा सरकार झोपडपट्ट्या हटवण्याचा कार्यक्रम करते तेव्हा झोपडपट्ट्याला संरक्षण या देशामध्ये कोण दिलेलं आहे? झोपडपट्ट्याला संरक्षण देणारा सुप्रीम कोर्ट आहे. आर्टिकल 21 प्रमाणे आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केलेला आहे. मुंबईची झोपडपट्टी असो, कुठे झोपडपट्टी असो. आता सरकारला माहीत झालं का आम्हाला झोपडपट्टी तोडता येत नाही, सरकारने शेवटी घराच्या स्कीमा सुरू केल्या आणि आता बेघर माणसाला घर दिल्याशिवाय त्याला हटवता येत नाही हे सरकारला माहीत झालेलं आहे. कोणी सांगितलं हे? मग आता ह्या बेघर माणसामध्ये का मागासवर्गीय लोक नाही का? तिथे का अप्परकास्ट लोक आहे का? म्हणजे सुप्रीम कोर्ट जर मागासवर्गीय विरुद्ध असं म्हणणं, म्हणजे त्या झोपडपट्टीमध्ये राहणारा जो वर्ग आहे त्या 99% लोक तिथे कोण मागासवर्गीय लोक आहे. म्हणजे मागासवर्गीय लोकांच्या प्रोटेक्शनसाठी सुप्रीम कोर्ट सरकारला थांबवते. आता काल परवा कोविडमध्ये समजा त्या रेल्वेच्या भाड्याचे पैसे भरा, कोणत्याही लेबरकडून पैसा घेऊ नका. तर हा लेबर मधला कोणता वर्ग आहे? लेबरमध्ये कोणती कास्ट, कोणत्या कास्टचे लोक आहे? त्या लेबरमध्ये कोणता वर्ग आहे? तो मागासवर्गीय आहे. SC, ST, OBC असतात, मुस्लिम असतात. अप्पर कास्ट स्वार्थ लेबरमध्ये इकडून तिकडून भटकणार आहे तो. मग म्हणजे प्रोटेक्शन कोण दिलं? त्याच्या कामाची व्यवस्था करा, खाण्याची व्यवस्था करा, त्याला उपाशी राहू देऊ नका, उपाशी त्याला मरू देऊ, हे कोणच सांगितलं? म्हणजे विनाकारण आपण समजा एखाद्या मुद्द्यावर समजा केवळ आपली एक भूमिका घ्यायची आणि ती भूमिका आता. आणि पुन्हा हे सांगतो की मला ते स्पष्ट म्हणायचं आहे की सुप्रीम कोर्टावर आतापर्यंत ज्यांनी विरोध केला ते सगळे RSSच्याच लोकांना सुप्रीम कोर्ट मान्य नाही. कारण आता समजा RSSचे लोक सुप्रीम कोर्ट का मान्य नाही? आपण म्हणतो का RSSचे लोक ब्राह्मीण लोक RSSचे आहे आणि सुप्रीम कोर्ट समजा त्यामध्ये ब्राह्मीण आहेत. मग सुप्रीम कोर्टाला RSS का मान्य करत नाही?
आज सुप्रीम कोर्ट सरकारला हस्तक्षेप जेव्हा करते सरकारच्या कामामध्ये, तेव्हा त्या RSSला वाटते का सुप्रीम कोर्ट आपल्या ताब्यात पाहिजे, आणि म्हणून त्याने 124व्या आर्टिकलला त्याने अमेंड करून सुप्रीम कोर्ट आपल्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. नव्यानं घटनादुरुस्तीप्रमाणे आर्टिकल 124ला दुरुस्त करून 99 जी घटनादुरुस्ती आली 2014 मध्ये, म्हणजे मोदीनं प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर ही पहिली घटनादुरुस्ती आहे. जर समजा सुप्रीम कोर्ट समजा RSS गव्हर्न करतंय, तर त्या समजा सुप्रीम कोर्टाला समजा त्या 124नं जे इम्पॉवर केलेलं आहे, 124 त्याला इंडिपेंडेंट केलेलं आहे, फ्री केलेलं आहे, त्याच्यावर कोणाचाही दबाव चालत नाही. मग त्या 124ला दुरुस्त करून त्यांच्या ज्या नियुक्त्या आहेत ते सरकारच्या असल्या पाहिजे, आणि मग सरकार म्हणेल तो जज झाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आज जो जज आहे सरकारचं ऐकत नाही, हे तर स्पष्ट झालं का नाही. म्हणजे आजचा जज हा सरकारचा जर समजा तो ऐकत आपण असं म्हटलं समजा, तर आता महाराष्ट्रामध्ये जे सरकार बनलं ते सरकार बनलंच नसतं ना. कारण देवेंद्र फडणवीस समजा जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मुख्यमंत्री ते भाजपचं झाल्यानंतर, आणि भाजपचं समजा केंद्र सरकार असल्यानंतर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. जर समजा सुप्रीम कोर्ट समजा जर केंद्र सरकारच्या दबावाखाली जर असतं समजा, आणि सुप्रीम कोर्ट जर दबावाखाली समजा म्हणून जर काम केलं असतं, तर त्या ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनलेच नसते. कारण ज्यावेळेस त्याने आर्टिकल 32चा आधार घेतला, आर्टिकल 32 मध्ये पिटिशन फाईल झालं, आर्टिकल 14चं व्हायोलेशन झालं, का राज्यपालांनी डिस्क्रिमिनेशन केलं, भेदाभेद केला, की राज्यपाल हॅज टू ऍक्ट अंडर द कॉन्स्टिट्यूशन, अंडर आर्टिकल 14 ही हॅज टू प्रोव्हाइड द इक्वलिटी बिफोर लॉ. त्याला प्रत्येकाला समान संधी द्यायची आहे, समानता द्यायची आहे, ठेवायची आहे. आणि जेव्हा आपण पाहतो की भाजपला भरपूर वेळ दिला आणि दुसऱ्या पक्षाला 24 घंट्याचा वेळ दिला, त्या समानतेचं उल्लंघन झालं म्हणून जेव्हा ते सुप्रीम कोर्टात गेले, तर सुप्रीम कोर्टात त्याचं म्हणणं मान्य केलं. आणि शेवटी आपला देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं, तुम्ही 24 घंट्यात तुम्ही तुमचं ते विश्वासदर्शक ठराव तुम्ही हे करा. त्यांच्या लक्षात आलं का आपण काही करू शकत नाही, त्याला जम दिला. समजा केंद्र सरकार किंवा भाजपच्या किंवा RSSच्या दबावाखाली जर समजा सुप्रीम कोर्ट जर असतं, हा साधा विषय आहे की त्या ठिकाणी फडणवीसचा राजीनामा आला नसता, फडणवीसला त्या ठिकाणी प्रोटेक्ट केलं गेलं असतं, आणि हळूहळू फडणवीसनं आपली जी मेजॉरिटी ती वाढवली असती, इकडले 25 तिकडले 25 फोडपाड केली असते, आणि उद्धव ठाकरे नावाचा माणूस या मुख्यमंत्री बनला नसता. तर हे कुणाचं क्रेडिट आहे, हे कुणाचं काम आहे. कॉन्स्टिट्युशनल समजा जे सेफगार्ड्स आहे, जे राईट्स आहे, त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम सुप्रीम कोर्ट करत आहे. आजच्या तारखेला जर रिझर्वेशन हा आमचा जर राईट फंडामेंटल नसेल समजा, तर ते आणण्याचं काम आमचं आहे. सुप्रीम कोर्ट थोडं आणणार आहे, सुप्रीम कोर्ट काम लॉ करायचं काम आहे का? सुप्रीम कोर्टाचं काम लेजिस्लेटिव्ह काम नाही आहे. सुप्रीम कोर्टाचं काम कायद्याचा अर्थ, घटनेचा अर्थ कळायचं काम आहे. आणि म्हणून घटनेच्या आर्टिकल 16 मध्ये आम्हाला 16A नावाचं आर्टिकल आरक्षणाचं, आता पाहिला आपण त्या मुलायम सिंगनं कायदा केला, तर कायद्याचं काय झालं शेवटी? कारण तो लिगल राईट आहे, तो लिगल हायकोर्टाने चॅलेंज केलेला, हायकोर्टामध्ये लिगल राईट तो रद्द झाला का नाही. म्हणजे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाचं काम कोणतं आहे? फंडामेंटल राईट समजा असेल तर सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी हस्तक्षेप करत नाही, सरकारला हस्तक्षेप करू देत नाही. आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचं हेच काम आहे की जर राईट्स फंडामेंटल असेल तर त्याला सुरक्षित ठेवा, त्याला प्रोटेक्ट करा, त्याला कुठल्याही स्थितीमध्ये त्या राईटला त्या ठिकाणी व्हायोलेट करता येणार नाही, अशा प्रकारे जबाबदारी घटनेची आर्टिकल 32 म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सुप्रीम कोर्ट टाकलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे की आता आरक्षणाचा विषय आणि अशा प्रकारची टिप्पणी देणे की आता म्हणजे आता त्यांनी म्हटलं का बा ओबीसीच्या शिक्षणाचा अधिकार. आता प्रश्न बघा, आरक्षणाचा ओबीसीच्या शिक्षणाचा अधिकार हा घटनेमध्ये कुठे आहे? शिक्षणाचा अधिकार हा 2010 मध्ये आला. हायर एज्युकेशनचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार हा राईट फंडामेंटल आहेच नाहीये समजा, ते गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे. आणि समजा सर्व पक्षाचे वकील बोलत आहेत, शेवटी सुप्रीम कोर्ट समजा त्यांच्यावर रागावलं, समजा तुम्ही काय करून राहिले, तुम्ही विदाउट रिडिंग द कॉन्स्टिट्यूशन तुम्ही काय कशा बोलून राहिले? एज्युकेशनचा राईट हा कोणता आहे? फंडामेंटल राईट कधी आहे? 2010 मध्ये. आणि तो कोणासाठी आहे? 6 ते 14 वर्षाच्या बालकाला आहे. 6 ते 14 वर्षाच्या बालकाला फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, तो आहे राईट फंडामेंटल राईट एज्युकेशनचा. हायर एज्युकेशन हा फंडामेंटल राईट नाही आहे, पण त्याने तो स्टँड घेतला. बघा तो राईट नाही ना, ते आर्टिकल 32 समजा काय करून आर्टिकल 32 ऑपरेशन करून राहिले, आर्टिकल 32 मध्ये पिटिशन फाईल करून राहिले. तर सुप्रीम कोर्ट कसं काय ऐकणार आहे? मग सुप्रीम कोर्ट नाही ऐकलं, मग सुप्रीम कोर्ट कोण आहे? सुप्रीम कोर्ट काय आरक्षणाच्या विरुद्ध. अरे कसं काय? घटना न वाचता जर आपण पिटिशन फाईल करायला लागलो तर ते पिटिशन कसं काय ऍडमिट होणार आहे? आणि म्हणून आता आम्हाला 7 फरवरीचा जो निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा, तो निकाल जर आम्हाला समजा त्या ठिकाणी जर निष्प्रभ करायचा असेल, त्या निकालाला समजा आम्हाला थांबवायचं असेल,
सुप्रीम कोर्टाने की हायकोर्ट असं कुठंच नाही म्हटलं आरक्षण देऊ नका असं नाही म्हटलेलं आहे, पण इट डिपेंड्स अपॉन द डिस्क्रिप्शन ऑफ द गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत राहणार आहे. आता जर तुमचं गव्हर्नमेंट फेवरचं असेल तर तेच आरक्षण देणार, आणि तुमच्या फेवरचा गव्हर्नमेंट नसेल तर आरक्षण ते नाही देणार. दॅट इज डिस्क्रिप्शन. पण सुप्रीम कोर्ट असं कुठंच नाही म्हटलंय का तुम्ही आरक्षण देऊ नका. सुप्रीम कोर्ट उलट म्हणलंय का स्टेट शॅल हॅव टू मेक द प्रोव्हिजन, म्हणजे स्टेटनं प्रोव्हिजन केलं पाहिजे, स्टेटनं आरक्षण प्रोव्हाइड केलं पाहिजे. पण आरक्षणाचा विषय जर निर्माण झाला तर तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचं अधिकाराचं उल्लंघन झालं असं म्हणता येणार नाही, कारण आता हा प्रश्न वेगळा झाला. म्हणजे सरकारनं द्यायला पाहिजे ही गोष्ट वेगळी आहे, आणि समजा या ठिकाणी आरक्षणाचा अधिकार जर नाही मिळाला तर तुम्ही म्हणाल का आरक्षण अधिकार तर सुप्रीम कोर्टात आम्ही जातो, सुप्रीम कोर्ट आमचं ऐकलं पाहिजे. तर सुप्रीम कोर्ट म्हणा आम्ही ऐकतो. केव्हा ऐकतो का? तुम्ही त्याचा राईट फंडामेंटल करा. ज्या दिवशी तो राईट फंडामेंटल होईल त्या दिवशी आम्ही ऐकणार आहोत. आणि म्हणून त्या ठिकाणी वर्डिंग मध्ये जसा तो एक छोटं शेवट सांगतो बघा, डायरेक्ट टू प्रिन्सिपल मध्ये आर्टिकल 41 जिथे राईट टू वर्क आहे, तिथे राईट टू वर्क एक शब्द आहे. राईट टू वर्क आहे म्हणजे तो राईट नाही आहे, ते डायरेक्ट टू प्रिन्सिपल आहे, ते इन्फोर्सेबल नाही आहे. म्हणजे राईट टू वर्क जरी समजा शब्द असला म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्ट टू प्रिन्सिपल असल्यामुळे डायरेक्ट टू वर्क असला तरी त्याचा कायदा बनल्याशिवाय तो राईट फंडामेंटल झाल्याशिवाय लोकांना अधिकार मिळणार नाही. आणि त्याच प्रकारे आर्टिकल 16(4) मध्ये 16(4)A जे समजा 16(4) 57 केंद्र काँग्रेस गव्हर्नमेंटने जे अमेंड केलं, कारण 16(4) मध्ये फक्त बॅकवर्ड क्लास म्हटलेला आहे, बॅकवर्ड क्लास म्हटलं आहे, आणि 16(4)A मध्ये आणि SC/ST आणलेलं आहे. ओरिजिनल 16(4) आहे. 16(4)A जे आहे ते त्या ठिकाणी बॅकवर्ड क्लास त्यांनी त्या ठिकाणी SC/ST त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे SC/ST त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, कारण पहिले एक्सप्लेन नो केलंय, फक्त बॅकवर्ड क्लास पडलं होतं. अशा प्रकारे 16(4) आणि 16(4)A आणि नंतर रिझर्वेशन इन प्रोमोशनचं जे मॅटर आहे, हे सगळे मॅटरसाठी आपल्याला कायद्याची आवश्यकता, आपल्याला घटना दुरुस्तीची आवश्यकता आहे. घटनेमध्ये अधिकार आम्हाला आणण्याची आवश्यकता आहे. निवड आरक्षणाचा कायदा करून हा विषय थांबणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला आता ही जी लढाई लढायची आहे, या लढ्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं. एक आंदोलनाचा एक माणूस म्हणून आपण सांगतो की आंदोलन केल्याशिवाय, आणि ते बी आंदोलनाला आम्हाला दिशा स्पष्ट पाहिजे, कारण आता हे तर असा विषय झाला आपला की आतापर्यंत आपण आरक्षणाच्या भरोश्यावर आपला जो काही विकास झाला त्या विकासातून आपण आरक्षणाच्या त्या व्यवस्थेला आपल्याला कसं म्हणजे मजबूत करता येईल याचा आम्ही प्रयत्न नाही केला. हे दुःखाची गोष्ट आहे. फक्त आम्ही आरक्षण घेण्याचं काम केलं, आणि समजा जर मला आरक्षण नाही मिळालं मी कुठं गेलेलो आहोत, मला समजा प्रमोशन मी कुठं गेला, पण इन द इंटरेस्ट ऑफ सोसायटी आम्ही कधी असं काम नाही केलं. आज बघा की जो समजा कमिशनर जो कोर्टात गेला ज्ञानचंद, तो त्याच्या पर्सनल मॅटरसाठी गेला, की त्याला वाटलं का आता मला प्रमोशन नाही भेटणार आहे. पण त्या मॅटरमध्ये सोशल समजा व्ह्यू घेऊन समजा कोणताही पॉलिटिकल लीडर किंवा कोणती पॉलिटिकल पार्टी किंवा कोणता समजा सोशल ऑर्गनायझेशन म्हणून नाही गेला. म्हणजे याचा तर काम राहिला की म्हणजे आता आम्ही सोशल आहोत का, हा प्रश्न आहे. एक तर मला आपण जर राजकारणाचा विचार करतो तर राजकारण असं वाटतं आपल्याला का इथं पॉलिटिक्स फॉर लॉ मेकिंग हे बाबासाहेब स्पष्ट म्हटल्यानंतर बाबासाहेब नंतर आम्ही कोणता कायदा केला राजकीय सत्तेच्या माध्यमातून. फक्त सत्ता पाहिजे. सत्ता कशाला पाहिजे तुम्हाला? लोकांच्या भल्यासाठी पाहिजे. जर तुम्हाला समजा कायदाच करता येत नाही समजा, किंवा सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात तुम्हाला लढता येत नाही, तुम्ही कायदाच नाही करणार, कायद्याचं संरक्षण करणार, तुम्ही समाजाला तुम्ही कसं काय भलं करणार आहे? तुम्हाला सत्ता मिळली तुमचं भलं होणार. आज